नमस्कार. प्रकार पहिला. मुगाची डाळ धुवून 1 तास भिजत ठेवली होती. 1 तासामध्ये मुगाची डाळ चांगली भिजली जाते. त्यानंतर आपल्याला त्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचंय. डाळ अशी मी एका गाळणीमध्ये काढून घेतली, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल. छोटंसं वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं. पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात मुगाची डाळ आपल्याला घालून घ्यायची. मुगाची डाळ मिक्सरला फिरवताना जास्तीची नाही घालायची, थोडी थोडी फिरवून घ्यायची. पाण्याचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही. मिक्सरला मुगाची डाळ फिरवताना मिक्सर चालू बंद करत फिरवायचा आणि थोडंसं आपल्याला हे जाडसरच ठेवायचे. डाळ अशी थोडी ती दिसली पाहिजे. जसे गाडीवर मुगाच्या डाळीचे भजी मिळतात तसेच भजी आपले घरात तयार होत. आपण मुगाच्या डाळीचे भजी करताना त्यामध्ये कोणत्याच दुसऱ्या पिठाचा वापर करणार नाही. सोडा, इनो यापैकी काही वापरणार नाही. दुसऱ्या पिठाचा वापर केला तर मुगाच्या डाळीची भजीची चव जसे बाहेर विकत मिळतात ना तशी लागणार नाही. चवीमध्ये फरक होईल म्हणून आपण कोणतंच पीठ वापरणार नाही. गाडीवर जसे भजी मिळतात तसे भजी व्हावे यासाठी मी काही टिप्स सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ मिक्सरला फिरवली त्यामध्येच मी 2 टेबलस्पून पाणी घालून ते पाणी मी पिठामध्ये घालून मिक्स करून घेतले. पाणी मिक्स करून आपल्याला 5 मिनिटं हे पीठ असंच ठेवायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी अजिबात आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही. आपण तोपर्यंत इथे चटणी तयार करूया. त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या, 1 छोटा चमचा जिरं घातलंय. चटणी चवीला जशी गाडीवर भजी बरोबर चटणी मिळते तशी व्हावी त्यासाठी इथे मी कोथिंबीरच्या काड्या घातल्या. कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला रंग छान येतो. चटणी लवकर काळी पडत नाही. चटणीला चव खूप छान येते. थोडीशी कोथिंबीर घातली. चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला पाणी घालून ही चटणी मिक्सरला फिरवायची आहे. कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे चटणीला चव छान येते. तुम्ही चटणीचा रंग बघू शकता. कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यामुळे छान हिरवागार असा चटणीला रंग आलेला आहे. आता आपल्या भजीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घालून मिक्स करायचंय. इथे मी आता मीठ घालून 1 मिनिट पीठ आहे ते चांगलं फेटून घेतलंय. आपण पिठामध्ये सोडा, इनो, तांदळाचं पीठ, रवा काही घालणार नाही. तर आपण फक्त डाळीच्याच पिठाचे भजी करणार आहोत. त्यामुळे हे भजी जसे गाडीवर मिळतात ना मुगाच्या डाळीचे तसेच चवीला अप्रतिम होतील. मी इथे तुम्हाला एक ट्रिक दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. पाण्यामध्ये पीठ घातल्यावर पीठ लगेच तळाशी जाऊन बसलं, म्हणजे आपलं हे पीठ अजून भजी करण्यासाठी तयार झालेलं नाही. तर आपल्याला हे पीठ भजीचं 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं आपण भजीचं पीठ चांगलं फेटून घेतलं. आता आपण हे पीठ पुन्हा चेक करूया. पाण्यामध्ये मी थोडंसं पीठ आहे ते घालून बघितलंय. तुम्ही इथे बघू शकता. पीठ पाण्यात घातल्यावर ते तळाशी न जाता वरतीच तरंगत आहे, म्हणजे आपलं हे भजी करण्यासाठी पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. असं पीठ असेल तर पिठामध्ये अजिबात सोडा, इनो काही घालायची गरज नाही. पीठ असं छान तयार झालं की भजी सुद्धा छान हलके फुलके कुरकुरीत असे तयार होतात. इथे आता आपण जे छोटं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे. वाटण घालून आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही इथे बघू शकता. मी इतपत हे पीठ सैल ठेवलेलं आहे, त्यामुळे भजी आपल्याला अगदी व्यवस्थित घालता येतील. ह्यापेक्षा जास्त घट्ट व जास्त सैलही आपल्याला पीठ ठेवायचं नाही. मी इथे वाटण घालून मिक्स करून घेतले. तेल गरम करायला ठेवले ते चेक करूया. पीठ थोडंसं घालून बघितलं तर अगदी पीठ घातल्या बुडबुडे यायला लागले, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालंय. आपल्याला भजी घालून घ्यायची. भजी घालताना गॅस लो टू मिडियमच ठेवलेला आहे. भजी आपल्याला लो टू मिडियम गॅस ठेवूनच तळून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. मी भजी घातल्यावर लगेच झारा चमचा काही लावला नाही. भजी आपले वरती तरंगायला लागलेले आहे. ह्यावरूनच समजते आपले भजी किती छान हलके फुलके झालेले आहेत. आपल्याला ते वर खाली करून सगळीकडून एका रंगावरती तळून घ्यायचे आहे. असे चमच्याने, झाऱ्याने जर भजी वर खाली करून घेतले की सगळीकडून एकसारखा भजीला चांगला रंग येईल. आपले भजी छान सोनेरी रंगावरती एकसारखे सगळे तळून झालेत. आपण ते काढून घेऊया. तुम्ही भजीचा आवाज ऐका. आवाजावरूनच तुम्हाला समजेल आपले भजी किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत.
तुम्ही भजीचा आवाज ऐकलाच असेल, ह्यावरून तुम्हाला समजलं असेल भजी किती छान कुरकुरीत आणि हलके असे झालेले आहेत. जशी गाडीवरती मुगाच्या डाळीचे भजी मिळतात, तसेच भजी आपले घरच्या घरी सोडा, इनो न वापरता आपण तयार केलेले आहेत. गॅस एकदम कमी ठेवून भजी तळू नका. भजी जर गॅस एकदम कमी ठेवून तळला तर भजी तेलकट होतील. गॅस मध्यम ठेवून जास्त लाल रंगावरती जरी भजी तळला तर भजी कुरकुरीत न होता कडक होतील. म्हणून गॅस लो टू मीडियम ठेवून सोनेरी रंगावरती एकसारखे भजी तळून घ्या. मुगाच्या डाळीचे हलके फुलके कुरकुरीत गाडीवर जसे भजी मिळतात तसेच भजी आपले इथे तयार झाले. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.